पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अंबाजोगाईच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे 3 दशक ही जयंती उत्सवामध्ये आपल्या सर्वांना सहभाग घेता आलं। यावर्षी 300वी जयंती आहे आणि 300व्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ दादा चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांनी व इतर बांधवांनी सुद्धा सहभाग नोंदवला आहे। आज दिवसभर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 300हून अधिक रक्तदान करण्याचा संकल्प या ठिकाणी हाती घेतला असून असंख्य तरुणांसोबतच महिलांनी सुद्धा तेवढ्याच उमेदीनं या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि उद्या भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। महिला आहेत, आपण त्यांना विचारूया, ताई काय वाटतं तुम्हाला? 300वी जयंती आहे आणि आपण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सहभाग घेतला। अहिल्यादेवी 300वी जयंती आहे। 300वी जयंतीनिमित्त आम्ही महिलांनी सगळ्यांनी रक्तदान करायचं ठरवलं। 300 आकडा हा आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजू की आम्हाला रक्तदान करायचे भाग्य भेटलं। अच्छा, उद्याची मिरवणुकीचं काय असेल आकर्षण? तुम्ही सहभाग आहे? आम्ही खूप सगळ्या महिलांनी सहभागी होणार आहोत। खूप कार्यक्रम बी आहेत आणि सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही। अच्छा, काय वाटतंय? आज आपण इतिहासाचे साक्षीदार झालात, प्रत्यक्षात सहभाग रक्तदान बी केलं, काय वाटतं? छान वाटतंय। आज 300व्या जयंतीनिमित्त सगळ्यात महत्त्वाचं नवनाथदादा चौरे यांनी आम्हाला पुढाकार दिला रक्तदान करण्याचा। हे सगळ्यात आम्ही भाग्य समजतो। ते काय वाटतं मला? काही नाही, छान वाटतं। आम्हाला रक्तदान करायची इच्छा होती आणि आज मिळाली। संध्याकाळपर्यंत 300 आकडा गाठू शकतो? 5 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करू 300 आकडा। ते तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतं रक्तदान देताना आणि एक संधी मिळाली रक्तदान देण्याची। उत्साह आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी रक्तदान करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला एकदम हास्य दिसत आहे, आनंद वाटतंय। पुढच्या महिलांसाठी काय आवाहन करा? त्यांनी रक्तदान खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आणि 300चा आकडा हा संध्याकाळपर्यंत पूर्ण करावा एवढीच इच्छा। आपल्या सोबत अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ दादा चौरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, आज सकाळपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात रक्तदानही होत आहे, काय वाटते आपल्याला? धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती त्यानिमित्त आम्ही एक असं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये जवळपास महिलांनी पण सामील होऊन रक्तदान भरपूर केलेलं आहे। आम्ही एक 300 रक्तदान शिबिर व्हावं, रक्तदान व्हावं यासाठी आम्ही असं रक्तदान शिबिर ठेवलं होतं, पण जवळपास आता 295 रक्तदान झालेलं आहे। तसेच आम्ही ह्याच्या पुढे आणखीनही रक्तदान होईल याची। आम्ही पाहतो सकाळपासून पाहतो असंख्य महिला येत आहेत, तरुण वर्ग येत आहेत, वयोवर्ध माणसं सुद्धा येत आहेत, पण काही नागरिकांचे BP शुगरमुळे डॉक्टरांनी त्यांना परत पाठवलेलं आहे, हे सुद्धा आम्ही पाहिलं आणि मोठा उत्साह दिसत आहे। अक्षरशः काही महिलांनी सुद्धा रक्तदान केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद वाटला की 300व्या जयंती निमित्त आम्हाला रक्तदान करण्याचा योग मिळाला आणि आम्हाला समाधान व्यक्त केलं। तुम्हाला काय वाटतं? हो ना, या रक्तदान शिबिरामध्ये एक असं ज्येष्ठ म्हणजे नागरिक म्हणून एक बबन आप्पा, ज्यांचं वय जवळपास एक 58 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी पण त्यांनी पण असं रक्तदान इथं दिलेलं आहे। तसंच औदुंबर भारजकर त्यांचं पण वय जवळपास 45च्या पुढं 55 वय, तर त्यांनी पण रक्तदान दिलं आहे आणि त्यामध्ये महिलांनी पण असे रक्तदान दिलेलं आहे। आता उद्या भव्य मिरवणूक निघणार आहे, कशी तयारी, काय तयारी आहे? एक आमचे इथून धनगर गल्ली ते अहिल्यादेवी चौक बस स्टँड इथपर्यंत आम्ही शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये असे पारंपरिक वाद्य, एक शिवकालीन वाद्य, हे असे आणखीन भरपूर आम्ही हे केलेलं आहे। आमच्या माध्यमातून काय आवाहन करा सर्वांचं? आम्ही एक असं निमंत्रित सर्व जनतेला करतो की सर्व जनतेनं ह्या शोभायात्रेमध्ये एक सामील व्हावं आणि ह्या शोभायात्रेला चांगल्या प्रकारे एक शोभा आणावी, हे सगळं निमंत्रण मी सगळ्या जनतेस करतो। सर, तुम्हाला काय वाटतं यावर्षी 300वी जयंती काय वाटतं? प्रथमतः आम्ही अहिल्यादेवीच्या चरणी आणि आता जसं माझ्या म्हणजे रनिंग वय 55 चालू असताना सुद्धा ज्यावेळेस मी अहिल्यादेवी जयंती पाहतो तर प्रथमतः आमच्या गल्लीमध्ये ब्लड डोनेट करण्याची पहिलीच वेळ आहे
आणि मला कुठेतरी खंत वाटली की बाबा आपण काहीतरी करावं, की आपलं ब्लड आपल्या जयंतीनिमित्त कुणाला तरी कामाला यावं. कारण की बरेच आता कुठं काय आहे तुम्हाला ते माहिती आहे, कुठं बी काही पण व्हायला ॲक्सिडेंट होऊन कुठंतरी आपलं ब्लड डोनेट केल्यानंतर कुठंतरी कोणाला तरी उगा आपल्या ब्लड डोनेट म्हणून फुल नाही फुलाची पाकळी आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे माझ्या मते. ठीक. आपल्यासोबत माजी उपनगराध्यक्ष अशोक भाऊ हेडे आहेत. यावर्षीचा जयंती उत्सवामध्ये सर्वांनाच उत्साह दिसत आहे, काय वाटतं आपल्याला? आता जे औदुंबर बारसकर म्हणले की पहिली वेळेस ब्लड डोनर आम्ही घेतलेला आहे, त्याच्यात गल्लीतल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता अध्यक्षांनी जे सांगितलं की उद्या भव्य दिव्य अशी धनगर गल्ली इथून अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. तरी अंबाजोगाईतील नागरिकांनी व गल्लीतील सर्व जनतेनं उद्याच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा हीच विनंती करतो. आपण बीपी शुगरचे पेशंट असताना सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण पुन्हा एकदा ब्लड डोनेशन केलेलं आहे. हो, पुन्हा केलं मी सगळ्यासाठी. पुन्हा एखाद्या कुठं ॲक्सिडेंट झाला त्याच्या कामाला यावं म्हणून आम्ही रक्त दिलेलं आहे. उकरे साहेब, तुम्हाला काय वाटतं यावर्षी जयंती उत्सव? यावर्षी जयंतीचा उत्सव 300वी जयंती असल्यामुळं उत्साह जास्तच आहे. आणि त्याचबरोबर जे काही कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं होत आहेत ते याच्या आधी पण होत होते आणि यावर्षी 300वी जयंती असल्यामुळे ते कार्यक्रम अति उत्साहात आणि अति मोठ्या प्रमाणात होत आहेत. उद्या जी जयंती होणार आहे ती एक ऐतिहासिक जयंती अहिल्याबाई होळकरांची या उद्याच्या दिवशी होणार आहे. तरी मी सर्व समाजातील सर्व बांधवांना आणि मित्रपरिवाराला आणि अंबाजोगाईकरांना अशी विनंती करतो की उद्याच्या ऐतिहासिक रॅलीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. राजभाऊ, तुम्हाला काय वाटतं? या धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300वी जयंतीनिमित्त आज आमच्या गल्लीमध्ये सर्व तरुण बांधवांनी आणि जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घ्यायला उद्याच्याला भव्य दिव्य रॅली निघणार आहे. तसंच महाराष्ट्र शासनानं सदा अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या औचित्यानं चौंडी येथे जन्म ठिकाणी मोठा कार्यक्रम सदा आयोजित केलेला आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 300 रुपयाचा कॉईन महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेला आहे. अनेक वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र शासनानं अहिल्यादेवी होळकर निमित्त हे केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. तरी सर्व आमच्या अंबाजोगाई शहरातील व ग्रामीण भागातील सर्व लोकांना उद्याच्याला सर्वांनी जयंतीसाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र चौंडी येथे लाखो भाविक दरवर्षी येतात. अंबाजोगाई शहरातले सुद्धा असंख्य भाविक त्या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु जे अंबाजोगाईत राहिलेले आहेत किंवा अंबाजोगाई परिसरात राहिलेले आहेत हे सर्व बांधव उद्याच्या भव्य मिरवणुकीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहेत. व उद्याच्या भव्य मिरवणुकीचं खास आकर्षण झांज पथक व विविध पथक यामध्ये सहभाग झालेत. आपणही सर्वांनी सहभाग घ्यावा असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथदादा चौरे यांनी व्यक्त केलं आहे.